महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये विजयादशमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मी आता तुळजाभवानी मंदिरामध्ये आहे। जर आपण पाहिले तर या ठिकाणी राज्यासह परराज्यातून भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झालेले आहेत। अगदी रात्रीपासूनच या मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली आहे। आपण जर पाहिले तर अगदी तुळजाभवानी मातेचं माहेर असलेल्या नगरवरून मानाची पालखी पलंग जो आहे तो रात्री तुळजापुरामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर आता या पालखी पलंगामधून जी आहे ती तुळजाभवानी मातेची या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली। त्यानंतर आता पिंपळपारा जो आहे त्या ठिकाणी देवी आता सध्या विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळते। मंदिरातून देवीला बाहेर काढण्यापूर्वी 108 साड्या ज्या आहेत त्या देवीला परिधान करण्यात आल्या। देवीची प्रदक्षिणा सुरू असताना मूर्तीला कुठलीही विजा होऊ नये यासाठी विशेष खबरदारी जी आहे ती या निमित्ताने या ठिकाणी घेतली जाते। आपण जर पाहिलं तर महिषासुराचा वध केल्यानंतर तुळजाभवानी माता जी आहे ती सीमोल्लंघन खेळण्यासाठी जी आहे ती मंदिराबाहेर पडली जाते आणि त्यानंतर विजयादशमी अर्थात दसरा सण जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या ठिकाणी तुळजापुरातील पुजारी असतील, तुळजापुरातील मंदिर संस्थांचे कर्मचारी असतील, महंत असतील, अधिकारी असतील, त्याचबरोबर राज्यातून आलेले भाविक असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा जो सोहळा आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। काही भाविक देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत। मला सांगा कुठून आलात तुम्ही? आज मंदिरामध्ये आले? मी आहे इथली पण राहायला पुण्यात असते। बरं, दरवर्षी येता काही? नाही पहिल्यांदा। काय वाटलं आज? मोठा उत्साह स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागले आता, डोळ्याचे पारणे फिटले आमचे। नक्की जर पाहिलं तर कुठून आलात तुम्ही? काय भावना आहेत? धाराशिव। मी 10 दिवसापासून इथं नोडल अधिकारी म्हणून आरोग्य विभागात काम करतोय। काल दिवसभर ड्युटी करून मी आज पहिल्यांदा सोहळा पाहतोय। त्याच्या अगोदर मी 28 वर्ष इंडियन आर्मी मध्ये नोकरी करून सध्या आरोग्य विभागात काम करतोय। पण बरेच वेळेस प्रयत्न केला पण आर्मी मध्ये ड्युटी करत असल्यामुळं मलाही पाहता आला नाही। यावेळेस आज मला योग आला पाहण्याचा। तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी झाला, काय सांगाल नेमकं? आज विजयादशमीचा सण साजरा होतोय। 3.5 शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ तुळजापूर आहे। खूप आनंद होत आहे मला आणि मी या ठिकाणी दरवर्षी येते। आज पलंग पालखीचा सोहळा बघितला, मन तृप्त झालं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही 3.5 शक्तीपीठापैकी एक असून तिचं महत्व अनन्यसाधारण आहे। मला इथे येऊन आज या कार्यक्रमाची मी प्रत्यक्षदर्शी साक्षी झाले, याचा खूप आनंद होत आहे। आणि आई तुळजाभवानीला मला एवढंच साकडं आहे की ज्या सर्व भक्तांना अभय दे, आम्हाला संकटातून सावरण्याची शक्ती दे। आपण जर पाहिले तर अगदी सध्या महापुरामुळे धाराशिव जिल्हा जो आहे तो त्रस्त आहे। अनेकांचे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। अनेक भाविकांनी तशी तुळजाभवानीची प्रार्थना देखील केलेली आहे। मात्र विजयादशमीचा जो सण आहे तो तुळजाभवानी मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।